महर्षी अष्टावक्र यांच्या गीतेमध्ये आपण ध्यान, प्रेम आणि सन्मानासहित प्रवेश करणार आहोत. ही चर्चा मुमुक्षु साधकांसाठी म्हणजेच मुक्तीची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी आहे. यामध्ये अद्वैत ज्ञानाचे निरूपण आहे, मुक्तीचे मार्ग आहेत आणि ब्रह्मज्ञानाची चर्चा देखील आहे. हे विशुद्ध वेदांताची एक प्रभावी अभिव्यक्ती आणि शुद्धतम प्रतिनिधित्व आहे. राजा जनक हे बुद्धिमान आहेत, विवेकी आहेत, त्यांचे मोठे राज्य आहे, ते सर्व प्रकारे समृद्ध आणि आनंदी आहेत. परंतु तरीही त्यांना एक अपूर्णता सतावत असते. म्हणूनच ते जंगलात ऋषी अष्टावक्रांना भेटण्यासाठी जातात. अष्टावक्र हे वयाने राजा जनकपेक्षा खूपच लहान आहेत. जनकांना अष्टावक्रांबद्दल कसे समजले याची एक वेगळीच गोष्ट आहे. जशी चर्चा पुढे जाईल तशी ती कथाही समोर येईल. तर ज्ञान मिळवण्यासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी राजा जनक आपल्या रथावर स्वार होऊन तरुण अष्टावक्रांकडे जातात. रथातून खाली उतरून ते त्यांना प्रणाम करतात आणि विचारतात, कथम ज्ञान वाप्नोति, कथम मुक्तिर्भविष्यति, वैराग्यम च कथम प्राप्त मेतत् ब्रूहि मम प्रभु. हा अष्टावक्र गीतेतला पहिला श्लोक आहे, जिथे जनक म्हणतात की हे प्रभो, ज्ञानप्राप्तीचा उपाय काय आहे, माझी मुक्ती कशी होईल आणि वैराग्य कसे प्राप्त होते हे आपण कृपा करून मला सांगा. त्यावर दुसऱ्या श्लोकात अष्टावक्र म्हणतात, मुक्तिमिच्छसि चेतात विषयान विषवत्यज, क्षमार्ज व दयातोष सत्यपीयूषवद्भज. अष्टावक्र म्हणाले, हे तात म्हणजे प्रिय मुला, हे तात, जर तुला मुक्ती हवी असेल तर विषयांना विषाप्रमाणे त्याग कर आणि क्षमा, सरळपणा, दया, संतोष व सत्य यांचे अमृतासमान सेवन कर. हे प्रभू, ज्ञानप्राप्तीचा उपाय काय आणि माझी मुक्ती कशी होईल? राजा जनक विचारतात, मला सांगा प्रभू, ज्ञान कसे मिळेल? अष्टावक्र गीतेची सुरुवातच किती उच्च स्तरावरून सुरू होते. पण भगवद्गीता थोडी वेगळी आहे. अर्जुनाची सुरुवात राजा जनकच्या तुलनेत खालच्या बिंदूपासून होते. अर्जुन किंकर्तव्य विमूढ आहे. त्याला काय करावे हेच सुचत नाही. अर्जुनाला मुक्ती नको आहे, तो तर मोहात अडकलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे. कृष्ण या अध्यायात काहीच बोलत नाहीत आणि पुढील कित्येक श्लोकांपर्यंत केवळ अर्जुनाची व्यथा मांडली गेली आहे. पहिल्या 47 श्लोकांमध्ये अर्जुनाच्या मनात कोणतीही तात्विक जिज्ञासा उत्पन्न झालेली नाही. तो फक्त स्वतःच्या दुःखांचे वर्णन करत आहे. समोर ओळखीचे लोक, रक्ताचे नातेवाईक, आचार्य, पितामहा भीष्म आणि त्यांचे भाऊ कौरव आहेत. हे तो पाहत आहे. मोह खूप आहे, चेतना भ्रमित आहे आणि कदाचित मनात भीती पण आहे. तो फक्त आपली स्थिती कृष्णाला सांगत आहे आणि जवळजवळ निर्णय पण घेतला आहे की मी युद्ध करणार नाही. शेवटच्या श्लोकात तर तो गांडीव धनुष्याचा त्याग करून रथावर बसतो आणि घोषणा करतो की नाही, मी लढणार नाही. या स्थितीच्या तुलनेत अष्टावक्र गीतेच्या सुरुवातीला राजा जनकांची स्थिती अधिक शांती, स्पष्टता आणि विवेकाची आहे. तिथे कोणताही आंतरिक कोलाहल दिसत नाही. ते उत्तेजित नाहीत, भ्रमित नाहीत, कोणतीही शंका नाही, दुःख नाही, फक्त स्पष्ट जिज्ञासा आहे. हे प्रभू, हे विप्र, मला सांगा, ज्ञान कसे मिळते, मुक्ती कशी होईल आणि वैराग्य कसे येईल? जिथे सुरुवातच इतक्या उच्च स्तरावरून होते, तिथे जिज्ञासू अर्थात मुमुक्षू आधीच इतका तयार होऊन आला आहे. तेव्हा सांगणाऱ्याला म्हणजेच गुरुला समजावून सांगणे थोडे सोपे जाते. सुरुवात एका उंचीवरून होऊ शकते. श्रीमद भगवद्गीतेतही दुसरा अध्याय सांख्य योगपासून मोठी उंची गाठली जाते. जेव्हा कृष्ण बोलायला लागतात तेव्हा त्यात खूप उच्च विचार आहेत. पण तरीही हे निश्चित आहे की जेव्हा शिष्य उत्सुक आणि तयार असतो तेव्हा गुरुला विषय अधिक खोलवर नेण्यात आणि समजावून सांगण्यात सोपे जाते. अष्टावक्र गीतेतील
ऋषी अष्टावक्रांचे हे वचन, ज्यात अष्टावक्र म्हणतात, तात, जर तुला मुक्ती हवी असेल तर विषयांना विषाप्रमाणे सोडून दे आणि क्षमा, दया, सरळपणा, संतोष आणि सत्य यांचे पियुष समान म्हणजेच अमृताप्रमाणे सेवन कर. सुरुवात नेहमी कोठून होते? सुरुवात नेहमी संसारातून, बाह्य गोष्टींपासून आणि आचरणाच्या स्तरावरून होते. अष्टावक्र गीता जरी अद्वैत वेदांताच्या सर्वोच्च ग्रंथांपैकी एक असली तरी इथे सुरुवातीला ब्रह्म किंवा आत्मा यांचे नाव न घेता आचरणाचे नाव घेतले आहे. क्षमेचे आचरण करा, आर्जव म्हणजे सरळपणाचे आचरण करा, दया, संतोष आणि सत्य यांचे अमृताप्रमाणे स्वीकार करा. गुरुला सुरुवात अशीच बाहेरून करावी लागते. शिष्याच्या आतील गुरुला जागे करायचे असेल तर सुरुवात अस्तित्वाच्या बाह्य कवचापासूनच करावी लागते. शिष्यामध्ये जर स्वतःच्या आतील गुरुला, आत्म्याला पाहण्याची क्षमता असती तर त्याला बाह्य गुरुची गरजच का पडली असती? शिष्य बाह्य गुरुकडे येतोच यासाठी, कारण तो आंतरिक गुरुला पाहू शकत नाही. मग बाह्य गुरुचे काम असते की शिष्याची बाह्य आवरणे, चक्रे आणि पडदे भेदून त्याला त्याच्या केंद्रबिंदूंपर्यंत, ज्याला आत्मा किंवा सत्य म्हणतात, तिथपर्यंत घेऊन जा. पण जर आतपर्यंत न्यायचे असेल तरीही सुरुवात बाहेरूनच करावी लागते. हे मानवी अस्तित्वाचे वैशिष्ट्य आहे. यातच आपले सर्व बंध आणि दुर्दैव आहे आणि यातच आपले सौभाग्य आणि सौंदर्य सुद्धा आहे. म्हणूनच अष्टावक्र बाहेरून सुरुवात करत आहेत. ते म्हणतात, बाहेर सर्व विषयभोग आहेत आणि या सर्व विषयांमध्ये तुझी दृष्टी आणि तुझे मन अडकलेले आहे. मुक्ती हवी असेल तर सर्वात आधी या बाह्य विषयांवरून लक्ष काढून घे. त्यांना विषाप्रमाणे मान आणि त्यांचा त्याग कर. हे विषय फक्त त्याच्यासाठी विश्वत आहेत ज्याला आत जायचे आहे, ज्याला मुक्ती, वैराग्य आणि ज्ञान हवे आहे, ज्याची जिज्ञासा जनकसारखी आहे. त्याच्यासाठीच बाह्य विषय विषासारखे आहेत. ज्याला अजून मुक्ती नको आहे तो तर बाह्य विषयांमध्ये रमत राहील. त्याला तर असे वाटेल की जणू सर्व अमृत बाहेरच विखुरलेले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जीवन, अनुभव आणि जाणीवेच्या काही पायऱ्या चढते तेव्हा तिला समजते की बाहेर फक्त धोका, भ्रम आणि दुःख आहे. बाहेर गुंतून राहिल्यामुळे दुःख मिळते. तेव्हा ती म्हणते की मला मुक्ती हवी आहे. मुक्ती तो कधीच संसारापासून मागत नाही. मुक्ती तो दुःखातून मागतो. जर त्याला हे माहीत असते की संसारातील त्याची आसक्ती हेच दुःखाचे कारण आहे तर त्याला तेव्हाच मुक्ती मिळाली असते. आपण दुःखातून मुक्ती मागतो, पण दुःखाचे जे कारण आहे त्यातच आपल्याला अडकून राहायचे असते. लक्षात घ्या, आपण मुक्ती तर मागतो पण दुःखाच्या कारणांशी बांधलेले राहू इच्छितो. मग जर आपल्याला दुःख घालवायचे आहे तर दुःखाचे कारण काय? दुःखाचे कारण आहे संसारात गुंतून जाणे किंवा भोगाची इच्छा धरणे. मग संसार हे कारण कसे उरले? संसारापेक्षाही सखोल काहीतरी कारण आहे. ते कारण काय? कारण आहे संसार. ज्याच्या मनात भोगाची लालसा आहे तो तर दुःखाचा अनुभव सहज येतो, पण इतक्या सहजही नाही की तो सर्वांनाच येईल. जे सर्वात खालच्या पातळीवरचे लोक असतात त्यांना तर दुःखाचा अनुभव सुद्धा येत नाही. ते तर मौज मजेत मग्न असतात. त्यांना कोणतेही दुःख नसते. संत कबीर म्हणतात, सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया दास कबीर हे जागे और रोए. जगात बहुतेक लोक फक्त खातात आणि झोपतात, उपभोग घेतात आणि झोपतात. ते उपभोग घेतात आणि चेतनेच्या गडद रात्रीत बेशुद्ध पडलेले असतात. बेहोश, अचेतन हे सर्वात खालच्या पातळीवरचे लोक आहेत, ज्यांना दुःखाचा अनुभव सुद्धा येत नाही. त्यांच्यापेक्षा थोडे वरच्या पातळीवर जे असतात त्यांना एक अस्तित्वगत दुःख छळू लागते. जेव्हा दुःख छळते तेव्हा ते म्हणतात
की दुःखातून मुक्ती हवी आहे. जनक राजा किमान दुसऱ्या पातळीपर्यंत पोहोचले आहेत. कदाचित ते दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीच्या मध्यभागी कुठेतरी असतील. तिसऱ्या पातळीवर ते लोक असतात जे हे जाणून घेतात की दुःखाचे कारण हा संसार आहे. मग ते संसारापासून थोडे सावध होऊ लागतात. संसारातील आसक्तीपासून स्वतःला दूर करू लागतात. हे तिसऱ्या पातळीवरचे लोक आहेत. आणि चौथ्या पातळीवर ते असतात जे जाणून घेतात की संसार ही समस्या नाही. समस्या आपल्या आत असलेला तो अहंकार आहे जो अज्ञानापोटी असा विचार करतो की संसाराचा उपभोग घेतल्याने दुःख मिळते. चौथ्या पातळीवरील ही व्यक्ती संसाराचा त्याग करत नाही, कारण तिला समजलेले असते की मूळ कारण अहंकार आहे. आणि चौथ्या पातळीनंतर काय आहे? त्यानंतर केवळ मुक्त आकाश आहे, मुक्ती आहे. तर जनक किमान दुसऱ्या पातळीवर आहेत, कदाचित तिसऱ्या पातळीवरही आहेत. म्हणूनच अष्टावक्र त्यांच्याशी थेट तिसऱ्या पातळीबद्दल बोलतात. ते म्हणतात की जर मुक्ती मिळवायची असेल तर विषयांचा, भोगवस्तूंचा विषाप्रमाणे त्याग करा. विषयांबद्दलची तुमची धारणा आणि दृष्टिकोन बदला. विषयांतून सुख मिळत नाही ही गोष्ट किमान काही अंशी जनक आधी स्वतःच्या अनुभवातून निश्चितपणे जाणत असतील. जर त्यांना हे माहीत नसते तर ते अष्टावक्रांकडे आलेच नसते. पुढे ते म्हणतात की क्षमा, सरळपणा, दया, संतोष आणि सत्य यांचा अमृताप्रमाणे स्वीकार करा. आता या गोष्टी का सांगितल्या आहेत? कारण जेव्हा संसाराची आसक्ती असते, जेव्हा विषयांचा त्याग करणे कठीण असते, तेव्हा क्षमा करणे शक्य नसते. क्षमेचा अर्थ आहे हे विसरणे की तुम्हाला इजा झाली आहे. क्षमेचा अर्थ आहे दुखावले न जाणे. क्षमेचा अर्थ आहे आपल्या आत असे काहीतरी असणे जे संसारातील नुकसानाला फारसे महत्त्व देत नाही. जर तुम्हाला झालेले नुकसान तुम्ही खूप महत्त्वाचे मानत असाल तर तुम्ही कधीही क्षमा करू शकणार नाही. मग तुम्ही केवळ क्षमेचे ढोंग करू शकता किंवा क्षमेचे नाटक करू शकता, पण तुम्ही कोणालाही क्षमा करू शकत नाही. क्षमा वास्तवात तेव्हाच संभव आहे जेव्हा झालेली जखमच नाहीशी होईल. जर वेदनाच नसेल तर वेदनेसाठी कोणालाही हानी पोहोचवण्याचा प्रश्नच उरत नाही. एखाद्याने येऊन तुमचे काही अहित केले, पण तुम्हाला तुमचे अहित झाले असे वाटलेच नाही, तर तुम्ही बदला का घेऊ इच्छिता? तुम्ही मनात द्वेष का ठेवाल? जेव्हा द्वेषच उरत नाही तेव्हा क्षमेचा प्रश्नच येत नाही. म्हणून क्षमा तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमचे अहित होणारच नाही. आणि अहित फक्त तेव्हाच होणार नाही जेव्हा संसाराशी इतकी आसक्ती उरणार नाही की कोणतेही सांसारिक नुकसान तुम्हाला खूप मोठे वाटू लागेल. ज्याच्यासाठी संसार ही खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या की ती व्यक्ती कधीही क्षमा करण्यास पात्र ठरू शकत नाही. क्षमा करण्यासाठी एक आध्यात्मिक मन लागते. क्षमा हा केवळ एखादा नैतिक गुण नसतो. अस्तित्वात जितक्या काही उच्च गोष्टी असू शकतात, जीवनाची जी काही उच्चतम लक्षणे असू शकतात, ती सर्व आध्यात्मिकच असतात. हो, नैतिकता त्यांचे केवळ अनुसरण करू शकते, पण ती कागदी फुले असतात. त्यांच्यात खरी अस्सल भावना कधीच येऊ शकत नाही. तुम्ही आचरण आणि नैतिकतेच्या पातळीवर एखाद्या मुलाला समजावू शकता की क्षमा करणे चांगली गोष्ट आहे, क्षमा करणे हा दैवीय गुण आहे. या सर्व गोष्टी तुम्ही त्याला नैतिक पातळीवर शिकवू शकता की हे आचरणात आण, आणि तो ते आचरणात आणेल सुद्धा. त्यामुळे त्याला निश्चितच काही प्रमाणात लाभ देखील होईल, पण तो लाभ कागदी फुलांसारखाच असेल, थोडाफार आणि वरवरचा. वास्तविक क्षमा तर तेव्हाच संभव आहे जेव्हा कोणी तुमच्याकडे येऊन माफी मागेल की मला माफ करा, मी तुमचे खूप मोठे नुकसान केले आहे, पण तुमचे नुकसानच झाले नाही. हो, जखम झाली होती, काही वेळ वेदनाही झाल्या होत्या, पण त्या वेदना
अल्प काळासाठी आणि वरवरच्या होत्या. ती जखम खोलवर पोहोचलीच नाही. आपल्या आत काहीही वाईट झाले नाही. आपण तर हे सुद्धा विसरून गेलो की त्याने आपल्याशी असे काही वर्तन केले होते. मग क्षमा कसली? म्हणून क्षमेचा मोठा संबंध विषयांप्रती वैराग्य निर्माण होण्याशी आहे. जो अजून वितरागी म्हणजेच आसक्तीमुक्त झालेला नाही, तो अजून शांत झालेला नाही. तो क्षमा करू शकणार नाही. म्हणून अष्टावक्र क्षमा असे म्हणतात. त्या शब्दाचा संबंध त्यांच्या पहिल्या विधानाशी आहे, जिथे ते म्हणतात की विषयांचा विषाप्रमाणे त्याग करा. त्यानंतर सरळपणा. सरळपणाचा अर्थ काय असतो? सरळपणाचा अर्थ आहे जे हवे आहे त्याकडे थेट जाणे. तुम्ही कोण आहात हे थेटपणे जाणून घेणे. तुम्हाला काय हवे आहे हे समजून घेणे आणि जे हवे आहे त्याच्या दिशेने सरळ मार्गाप्रमाणे जाणे. वाकडे तिकडे न होण्याला सरळपणा म्हणतात. जटिल न होण्याला सरळपणा म्हणतात. आणि जटिलतेचा काय अर्थ आहे? जटिलतेची व्याख्या हीच आहे की जे हवे आहे ते समोर स्पष्ट आणि अगदी जवळ असूनही तुम्ही तिकडे थेट न जाता जिलेबीसारखी वाकडी तिकडी वळणे घेत जाता. त्याला जटिलता म्हणतात. अडकून पडण्याला जटिलता म्हणतात. जसा लोकरीचा एक गोळा असतो, तो दिसायला छोटा असतो, पण जेव्हा तो गुंतला जातो तेव्हा तो उलगडत नाही, तेव्हा त्याला जटिलता म्हणतात. तर सरळपणाचा अर्थ असा होतो की असे चित्त ज्याला जे हवे आहे ते कोणत्याही माध्यमाशिवाय मिळवते. माध्यमाशिवाय म्हणजे काय? माध्यम जितके वाढत जाईल जटिलता तितकीच वाढत जाते. समजा तुम्ही माझ्यासमोर बसला आहात, पण मी तुमच्याशी थेट बोलण्याऐवजी आपल्यामध्ये 3 माध्यम उभे केले, तर ही जटिलता आहे. आणि माध्यम कशासाठी? याची अनेक कारणे असू शकतात. भीती हे एक कारण असू शकते. मला माझा मान जपायचा असेल हे कारण असू शकते. किंवा मला माझ्या शक्तीचे प्रदर्शन करायचे असेल. जटिलतेचे 100 कारणे असतात, पण सरळपणाचे कोणतेही कारण नसते. सरळपणाचे कारण फक्त स्पष्टता असते. मला तुमच्याशी बोलायचे आहे, मी थेट बोललो. तर संसारी माणूस जटिल का असतो? सांसारिक मनुष्य जटिल असतो कारण त्याला शांती हवी असते, आणि तो ती शांती संसाराच्या माध्यमातून मिळवू इच्छितो. आपण सरळपणाची व्याख्या काय केली होती? आपण म्हणालो होतो की सरळपणा म्हणजे जे हवे ते कोणत्याही माध्यमाशिवाय थेट मिळवणे. सांसारिक माणूस म्हणतो की त्याला शांती हवी आहे, सुख हवे आहे, पण तो म्हणतो की मी थेट मार्गाने घेणार नाही. सरळ मार्ग त्याला टोचतो, कारण सरळ मार्गावर अहंकाराचा विलय होतो. म्हणून तो म्हणतो मी संसाराच्या माध्यमातून शांती मिळवेल, संसाराच्या माध्यमातून चैन मिळवेल. प्रत्येकाला आनंद हवा आहे, आणि जो संसाराच्या माध्यमातून आनंद मिळवू इच्छितो तो जटिल माणूस आहे. आणि जो अहंकाराला बाजूला सारतो जेणेकरून आनंदाचे आकाश उरून राहावे, तो सरळ माणूस आहे. ज्याचा संसाराशी जितका सरळ संबंध असेल, संसाराच्या प्रती जितकी कमी आसक्ती असेल, तो तितका सरळ माणूस होईल. आणि जो संसाराचा जितका अनाठायी उपयोग करेल, तो तितकाच जटिल माणूस होईल. त्यानंतर दया. दयासुद्धा तेव्हाच संभव आहे जेव्हा विषयांची आसक्ती सुटेल. तुमची स्वतःचीच अवस्था आतून खूप खराब आहे, म्हणूनच तर आपण संसाराला बिलगून राहतो. आत अपूर्णतेची भावना आहे, म्हणूनच आपल्याला वाटते की आपण संसारातून काहीतरी मिळवून पूर्ण होऊ. जर आपली स्वतःचीच परिस्थिती इतकी वेदनादायक असेल तर आपण दुसऱ्याप्रती दया कशी दाखवू शकणार? दुसऱ्याप्रती दया दाखवण्यासाठी आधी स्वतःबद्दल एक निश्चिंततेची भावना असणे आवश्यक आहे. जेव्हा आत आंतरिक स्वास्थ्य असते तेव्हाच एखादी व्यक्ती बाहेर कोणाची तरी काळजी घेऊ शकते. आणि जर व्यक्ती स्वतःच आतून रोगी आणि आजारी असेल
तर ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणार की दुसऱ्याची काळजी घेणार? जगाला दया दाखवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुमची स्वतःची अंतर्गत स्थिती दयनीय नसावी. त्यामुळे दयेचा संबंध संसाराशी एक निरोगी नाते राखण्याशी आहे. अष्टावक्रांनी पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे विषयांचा विषाप्रमाणे त्याग करा. वास्तवतः जेव्हा ते क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य यांचे सेवन करा असे म्हणतात, तेव्हा ते त्यांच्या पहिल्या गोष्टीचाच अधिक विस्तार करून सांगत आहेत. संतोष. तुम्ही या जगाप्रती संतोष कसा ठेवू शकाल? संतोष म्हणजे समाधान. जेव्हा तुमच्या आत सतत एक अंधारी दरी किंवा गुहा आपला काळा चेहरा वासून उभी आहे, तुमच्या आत एक खूप मोठा खड्डा आहे, एक भयानक रिक्तता आहे जी सतत पुकारत आहे, मला भरा, मला भरा, मला अजून हवे आहे आणि हे अजून कुठून मिळणार? कारण इंद्रिये तर सर्वच बाहेर पाहतात, जगाकडे. त्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही जगातूनच मिळवू इच्छिता. म्हणून तुम्ही सतत जगाचे ग्राहक आणि संसाराचे प्रार्थी बनून राहता. काहीतरी द्या, काहीतरी द्या, आतला मोठा खड्डा भरायचा आहे आणि तो भरला जात नाही तेव्हा दुःख होते. अगदी तसेच जसे एखादी खोल जखम व्हावी. शरीरात कुठे खड्डा झाला तर किती वेदना होतात, आणि जर थेट हृदयातच खड्डा झाला असेल तर किती वेदना होत असतील. आपल्या मनात एक खूप मोठे छिद्र असते. म्हणूनच आपण कधीही संतोष ठेवू शकत नाही. बहुतांश लोकांमध्ये तुम्हाला संतोष आढळणार नाही. त्यांना कितीही मिळाले तरी त्यांना अजून अजून आणि अजून हवेच असते. याचा अर्थ हाच आहे की अहंकार प्रबळ आहे, आणि अहंकाराचा अर्थच अस्वस्थता, वेदना आणि अपूर्णता असा होतो. काहीतरी कमी आहे, अजून हवे आहे. तर संतोष तुम्ही तेव्हाच दाखवू शकाल जेव्हा संसाराबद्दल तुमच्या मनात अशी काही आशा राहणार नाही की जगातून काहीतरी मिळेल आणि त्याने आपली अस्वस्थता, चिंता आणि दारुण दुःख मिटेल. त्याचप्रमाणे सत्य. सत्याचे सेवन करा. आणि संसार काय आहे? असत्य. सत्याची व्याख्या काय? जे थोडे टिकेल, जे धोका देणार नाही, जे काळ सरताच आपला रंग बदलणार नाहीत, असा व्यक्ती सत्याच्या आग्रही होऊ लागतो. तसाच तो संसारातून मागे हटू लागतो. कारण संसारात असे काहीच नाही जे टिकणारे आहे. एकदा का तुम्ही म्हटले की मला ती गोष्ट हवी आहे जी टिकेल, मला अशी गोष्ट हवी आहे ज्यावर मी थोडा तरी विश्वास ठेवू शकेल, ज्यावर मी माझी श्रद्धा टिकवू शकेन, की मग तुम्ही जगातून तुमचे पाऊल मागे ओढू लागता. कारण जगात असे काहीही नाही जे कायम टिकेल. जगात असे काहीच नाही जे जसे दिसते तसे आहे, आणि असे काहीच नाही जे पुढच्या क्षणी बदलणार नाही. मग ज्यांना ज्यांना सत्य हवे आहे ते स्वतःहूनच अंतर्मुख होतात. आनंदाने नाही तर विवश होऊन अंतर्मुख होतात. कारण जगात तर असे काही मिळतच नाही जे इंद्रियांना जसे भासते तसेच असेल. मन ज्याचे जसे आकलन करते, जशी चिकित्सा करते, तशी कोणतीही वस्तू निघतच नाही. माहीत नाही कोणती वस्तू सत्य आहे की नाही, कारण वस्तुतः म्हणजे खरोखर असे काहीच नाही. मग आपण असे कसे म्हणू शकतो की जगात वस्तू आहेत? जर इथे वस्तुतः काहीच नाही तर मग या वस्तू आल्या तरी कुठून? तर या सर्व गोष्टींचा संबंध संसाराशी आहे. आणि संसारापासून गोष्ट सुरू करण्याचे कारण असे आहे की समोर राजा बसलेला आहे, आणि राजा तर महासंसारी असतो. राजाचे कामच असते सतत राज्याचा सांभाळ करणे, प्रजेची काळजी घेणे, शत्रूंपासून रक्षण करणे आणि खजिन्याची माहिती घेत राहणे. त्यामुळे अष्टावक्र यांना नीट माहिती आहे की ते कोणाशी बोलत आहे. गुरुसाठी हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते की शिष्याची पार्श्वभूमी काय आहे. पार्श्वभूमीला अनुसरून काहीतरी प्रासंगिक बोलावे. जर संदर्भ माहीत नसेल
तर तुम्ही जे काही बोलाल ते पूर्णपणे आधारहीन ठरते. त्या बोलण्यात काहीच औचित्य राहत नाही. जसे की तुम्ही मासोळीला म्हणाल की मला भेटण्यासाठी झाडावर ये. तुमची नियत कितीही चांगली असली, तुमचे ठिकाण झाडावर असले, झाडावर तुम्ही मासोळीसाठी काही भेटवस्तू, औषधं किंवा चांगले जेवण ठेवले असेल, तरीही जर तुम्ही तिला म्हणत असाल की झाडावर ये, तिथे तुझ्या स्वागताची तयारी आहे, तर याचा अर्थ तुम्हाला माहीतच नाही की तुम्ही कोणाशी बोलत आहात. शिष्य कोण आहे हे गुरुला माहीत असायला हवे. कोणाशी बोलत आहोत हे माहीत असायला हवे. अष्टावक्र यांना माहीत आहे की आपला संवाद एका संसारी राजाशी चालू आहे, तर त्याचे बंधन कुठे आहे हे देखील त्यांना माहीत आहे. त्याचे बंधन संसारात आहे. म्हणूनच अष्टावक्र जी पहिली गोष्ट सांगतात ती अत्यंत संदर्भासहित पूर्णपणे प्रासंगिक आहे. यापुढील जनक आणि अष्टावक्रांचा संवाद आपण दुसऱ्या प्रकरणात पाहूयात.